तर भाऊ एका वर्षा अगोदर आपण लावली होती बघा शेपाची झाड, आणि त्या झाडांपैकी मला आज एका झाडाला एक लहानसा शेप फुटलेला दिसला बघा. तर नमस्कार भाऊ, मी आहे शिवराज चोंडेकर. तर भाऊ आज महाशिवरात्रि असल्यामुळे आज सकाळी सकाळी आई करत होती बघा महादेवाची पूजा, और ये पूजा खत्म होने के बाद प्रसाद खाने के लिए हमारा लाडू भाई अर्धा तास झाला एका जागी उभं टाकलाय बघा. और काही मेरी आई मुझे शिवपुराण वाचने के लिए ना बोल दे. त्याच्यामुळे मी आलो बघा आपल्या घाई गडबडीने शेती, आणि शेती पोहोचल्यानंतर आधी दिलं बघा आपल्या बोरवरच्या सोलारचं बटन दाबून. आणि भाऊ इकडे आपण आपल्या आखाड्यासमोर एका वर्षा अगोदर लावली होती बघा 10-12 शेपाचे झाड. आणि भाऊ त्या झाडांपैकी काही झाडांतर मस्तपैकी फुलं पण फुटली होती बघा. परंतु भाऊ त्याच झाडापैकी एका मोठ्या झाडाला मला टमाटा एवढा लहान आणि हिरवा कलरचा शेप फुटलेला दिसला बघा. आता तुम्हाला वाटत असेल की हे टमाटा आहे की शेप आहे, लेकिन भाऊ यही बात सच है की ये शेप आहे. आणि त्या झाडाच्या बाजूला आहेत बघा आपले हे टमाट्याचे झाड, जे की टमाटे आहेत, शेप नाही. और उसके बाद तो एक काम भूलीच गया, हमारे डॉगेश भाई को आंघोळ घालणं. आणि आपल्या डॉगेश भाऊला थंड्या पाण्याची अलर्जी असल्यामुळे जबरदस्ती मला त्याच्या मानाला पकडून आंघोळ घालावी लागली. आणि आपल्या भाऊची शेवटला आंघोळ झाल्यानंतर भाऊच्या काळ्या तोंडाला पण जराशी साबण घासून घेतली. और उसके बाद हमारे डॉगेश भाई को सुकने के लिए आणि त्याच्या अंगाला माती लागू नये म्हणून ठेवलं बघा त्याला हौदाच्या वरती. और यहाँ पर माय डिअर फादर आपल्या कांद्याच्या रानात एक शिल्लक राहिलेल्या ओळी टाकून घेत होते बघा मेथीचं बी. आणि थोड्याच वेळात आपल्या बाबांनी सगळे मेथीचं बी टाकून घेतल्यानंतर या ओळीला दिलं बघा सहज पाणी पण लावून. आणि थोड्याच वेळात आपली ओळ भिजून झाल्यानंतर आणि आपली मोटर बंद करून मी आणि माझे फादर निघालो बघा घरी. तर भाऊ तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल लाईक फॉलो नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.